दंडवत हो। आचार्य प्रकरणाची आपली 17 वचने आधी झालेली आहेत। आजचं वचन आपण 18वं घेणार आहोत। आजचं वचन आहे, धर्मनष्ट आत तरी विषय नष्ट नाही। मागील सत्रात आपण बघितलं की नरवीरात पर विषय वीर नाही, नराते जिंकिते वीर पुरुष तुम्हाला अनेक बघायला मिळतील, वाचायला मिळतील, ऐकायला मिळतील, परंतु विषय वीर नाही म्हणजे विषयाचं वीरत्व आहेत असे लोक तुम्हाला बघायला भेटणार नाहीत। मागील पण एका लीळेमध्ये स्वामींनी ते सांगितलेलं आहे। आणि विखोतो श्रीकृष्ण चक्रवर्तीची भोगो जाणती, म्हणजे विखो असेल, विषयाचं जिंकिते तर कोणीच नाही आहे, परंतु विषय पदार्थ असतील याचा उपभोग कसा घ्यायचा याचं सुद्धा ज्ञान अनेकांना नाही आहे। परंतु जर का ते ज्ञान प्राप्त केलं तरी पण त्या पद्धतीने वर्तन होईलच असं नाही। आणि म्हणून नुसुद्धा विषयाची माहिती असणं आवश्यक नाही, तर विषयाचं वीरत्व पण असलं पाहिजे। त्या विषयाच्या ताब्यात आपण न जाता विषयाला आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे। विषय म्हणजे जे पण काय आहे, जडचेतन पदार्थ आहेत, दोषरूपी पदार्थ आहेत, दोषरूपी विचार असतील, बोलणं असेल, या सगळ्या म्हणजे ज्याच्यातनं फक्त दोष निष्पत्ती आहे त्याला विखो असं आपण म्हणूया आता। आणि त्या विखोला जिंकिते कुणी नाही। आजचं वचन आहे, धर्मनष्ट आत पर विषय नष्ट नाही। या संदर्भातली लीळा आपण मागे बघितलेली आहे, उत्तरार्ध 114 क्रमांकाची। धर्मनष्ट आत पर विषय नष्ट नाही, याच आधीची ही लीळा आहे। आधी म्हणजे त्या लीळेचं नाव। आणि त्यामध्ये आपण बघितलेलं होतं, स्वामी म्हणतात, भोजया राज्य हा एकू विखो, तयाचा तयासी काही विरामू होता। म्हणजे भीष्म आणि शुकादिक यांच्या संदर्भामध्ये जेव्हा विचारलं दायंबांनी, तेव्हा स्वामी म्हणतात की आता भीष्माच्या बाबतीत जर म्हणायचं तर राज्य हे सुद्धा एक प्रकारचा विखोच आहे, दोषच आहे हा। म्हणजे कुठलीही सत्ता असणे आणि कुठलाही अधिकार असणे, कुठलंही पद असणे, हे एका अर्थाने जर का तुम्ही बघितलं तर ते दोषास कारणीभूत असू शकतं, ठरू शकतं। म्हणजे पद असेल, अधिकार असेल, सत्ता असेल, तर कितीही जरी तुम्ही आधी सात्विक असाल तरी एकदा पद आल्यानंतर आपल्याला थोडीशी आपली जागा बदलते। आपली जागा बदलते म्हणजे बसण्याची नाही, असण्याची जागा बदलते आपली। आपण जे आधी असतो ते नंतर थोडं नसतो, आपण काही ना काही किंचित बदल होतो। जर का कधी आपण त्या पदाचा उपभोग जरी नाही घेतला, अधिकार जरी नाही घालवला, पण कधीतरी एक वेळ अशी येते, मग मी आमका आहे, माझ्याशी ते असं बोलले, म्हणजे तो पदाचा तो आपण कुठे ना कुठे तो उपभोग घ्यायला लागतो। म्हणजे असं कधीच होत नाही की आपण विषयवीर झालो, म्हणजे सगळं काय आपल्या हातात असून सुद्धा त्याच्या कशाचाही उपयोग न घेणे, तो येथीचा साधक होऊ शकतो तसा। म्हणजे त्या साधकाला जाणत्या विको सुखाते नेदी आणि आला विखो पायी हाणावा। म्हणजे जरी समोर सगळं उपभोगायला आलं तरी सुद्धा त्याचा उपभोग न घेता त्याला दूर ठेवणं किंवा त्या संबंधित उदासीन दृष्टीने त्याकडे पाहणं, वास्तविक तर पाहणेच नाही, पण पाहिलं तरी पण ते उदासीन दृष्टीने पाहिल्या जातं। अर्थात कुठल्याच प्रकारचं त्याच्यामध्ये, जसं भटोबासांच्या संदर्भामध्ये तुम्ही बघाल की आधी म्हणजे ते द्रव्यासाठी म्हणा, कशासाठी म्हणा, ते कार्य करायचे तशा पद्धतीचं। तर स्वामींच्या सन्निधानी आल्यानंतर त्यांना असं कधीच काही वाटलं नाही की खाण्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा काही कपड्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही कधी बघा किंवा अजून पैशाच्या बाबतीत बघा, कुठेच भटोबासांचं काहीच असं आपल्याला दिसून येत नाही कुठल्याच लीळेमध्ये। म्हणजे उदासीन होऊन गेलेले आहेत ते प्रत्येक या गोष्टीपासून। आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचं जरी काही आपल्याला
अधिकार जरी मिळाला तरी त्याचा उपयोग घेतला गेला पाहिजे, उपभोग त्याचा घ्यायचा नाही. उपयोग म्हणजे त्याद्वारे जे चांगलं कार्य करता येतं ते कार्य करावं, परंतु त्याचा जो काही अहम त्याच्या संदर्भात असावा तो असता कामा नये. तयाचा तयासी काही विराम होता, म्हणजे त्या राज्याचं त्यांना काही वैराग्य होतं का त्या राज्यासंदर्भामध्ये? वैराग्य म्हणजे तेच त्याग वृत्ती त्याच्यामध्ये, म्हणजे असून सुद्धा ते नसल्यासारखं ते वर्तन ठेवणं, हा भाग त्यांच्याकडे होता का? नाही, तसा नव्हता. म्हणून तो विषयवीर नव्हे, म्हणून तो विषयवीर नाही. जे तुमच्याकडे आहे आणि तुम्ही त्याचा अहम जरी बाळगत असाल तरी आपण विषयवीर ठरत नाही. तुम्ही भले तर तो पदार्थ खाणार नाही, परंतु तो पदार्थ असल्याचा जर का थोडासा अहम आपल्याकडे असेल तर काय होईल? कदाचित तो विषयवीर ठरू शकणार नाही. आणि सुखदेव वामदेव जरी विषय नष्ट तरी रंभा कांगा आली. आता हे विषयवीर संदर्भामध्ये आपण बघितलं. आता विषय नष्ट हा प्रकार आपण बघतो या लीळेच्या शेवटा विभागामध्ये. विषयवीर नाही म्हणजे विषय समोर असून सुद्धा त्याचा उपभोग न घेणं, पदार्थ समोर असून सुद्धा ते न खाणं, कपडे चांगल्या प्रकारचे असून सुद्धा ते परिधान न करणं, अलंकार असून सुद्धा त्याचा उपयोग न घेणं, याला म्हणतात विषयवीरत्व म्हणतात. पण एखादा व्यक्ती विषयवीर असेल परंतु तो विषय नष्ट असेलच असं नाही. विषयवीर आणि विषय नष्ट याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आता जर का स्वामी म्हणतात जर का ते विषय नष्ट होते तर रंभा कांगा आली, म्हणजे रंभा का आली तिथून? तेने विषय नष्ट म्हणे ते तया नाही. विषय नष्टत्व जे असलं पाहिजे ते त्यांच्याकडे नव्हतं आणि म्हणून त्यांच्याकडे ते रंभा आलेली आहे. स्वामी म्हणतात भोज्या विखो काही एक मुख विखो तो अनेक मुख, तो काही कवणा त्यजवत असे. अनेक मुख आहेत. आपण या संदर्भामध्ये मागच्या वेळेस बघितलेलं होतं की विषयाचे अनेक रूप आहेत, अनेक मुख आहेत आणि त्याद्वारे तो विखो जो आहे तो विखो आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करत असतो. आपल्या वागण्यात, जगण्यात, बोलण्यात, पाहण्यात तो प्रवेश करत असतो आणि त्याद्वारे आपल्याला ते दोष घडत असतात. आता या ठिकाणी आपल्याला विषयवीर आणि विषय नष्ट असे दोन प्रकार बघायचे आहेत. आमच्या स्वामींनी सांगितले विषयवीर पण नसतो आणि विषय नष्ट पण नसतो. म्हणजे तुम्हाला असं बघायला भेटणार नाही सहजासहजी. एखादा भांडणारा माणूस तुम्हाला सहजासहजी दिसेल, तामस व्यक्ती दिसेल, अशा वेगवेगळ्या स्वभावाची लोक दिसतील, परंतु विषयवीर हा विषयवीर आहे म्हणजे हे तुम्हाला क्वचित बघायला मिळेल. कुणाकडे असू शकेल हे? ज्यांच्याकडे ब्रह्मविद्या आणि त्याचं आचरण आहे, आचरण पण पाहिजे. तर तसं असेल तर मग कुठेतरी आपल्याला त्यांच्याकडे ते बघायला मिळेल. आता हे झालं विषयवीरत्व बघायला मिळेल तुम्हाला एखाद्या वेळेस, पण विषय नष्टत्व बघायला भेटणं हे मुश्किल आहे. कारण की या दोघांमध्ये फरक आहे. तो काय फरक तो आपण बघूया. विषयवीराचा अर्थ आपण आताच बघितला की समोर असून त्याचा उपयोग न घेणे, म्हणजे विषयाला त्यांनी जिंकलं, स्वतःच्या मनाला त्यांनी जिंकलं की मला हे नाही पाहिजे. परंतु विषय नष्ट तो होऊ शकत नाही. विषय नष्ट म्हणजे ज्याच्यामुळे विषय त्याच्याकडे चालून येणार आहे ते विषय नष्टत्व पण असलं पाहिजे. नुसतं तुम्ही विषयवीर असून चालत नाही, म्हणजे तुम्ही नुसतं गोड सोडून चालत नाही. गोड पण तुमच्याकडे नाही आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही गोड खात नाही म्हणजे तुम्ही गोडकडे जात नाही आहे, परंतु गोडही तुमच्याकडे आलं नाही पाहिजे. अजून वेगळ्या पद्धतीने बघूया. तुम्ही भांडत नाही आहात म्हणजे तुम्ही विषयवीरत्व झालं तुमचं, एक प्रकारे भांडणवीर झाला तुम्ही, परंतु भांडणही तुमच्याकडे आलं नाही पाहिजे. आता हे तुमच्याकडे समोरची व्यक्ती किंवा समोरचं भांडण तुमच्याकडे येतंय. आता ह्याच्यात तर तुमचं म्हणजे विषयवीरत्व तुम्ही करू शकता, हे तुमच्या हातात आहे. पण विषय नष्टत्व आपल्याला आवर्जून करून घ्यावं लागतं. विषय नष्टत्व म्हणजे विषय देखील आपल्याकडे येता कामा नये आणि हे खूप कठीण आहे. अनेक लोक तुम्हाला विषयवीर दिसतील पण विषय नष्ट दिसणार नाहीत. ज्याच्यामुळे समजा एखादी व्यक्ती आहे
त्यांना आपला स्वभाव आवडतो आणि म्हणून ते आपल्याच्या संपर्कामध्ये येतात. त्यांना आपलं बोलणं आवडतं म्हणून ते आपल्या संपर्कात येतात. आपलं वागणं आवडतं म्हणून ते आपल्या संपर्कात येतात. म्हणजे हा सुद्धा काय, हा सुद्धा विषय आहे. तुम्हाला असं विषय नष्ट व्हायचा आहे की तुमच्याजवळ म्हणजे दोष रूपाने कोणी येता कामा नाही, गुण रूपाने आलं तर चांगली गोष्ट आहे. कुणीतरी ज्ञान ऐकण्यासाठी म्हणून आलं, धर्मवार्ता, येथीच्या कथावार्ता ऐकण्यासाठी किंवा ते करण्यासाठी, परस्परे चिंतन मंथन करण्यासाठी जर का कोणी येत असेल तर चांगली गोष्ट आहे. परंतु अन्य वार्ता करण्यासाठी जर का कोणी येत असेल तर का बरं आपल्याकडेच येतात अन्य वार्ता करण्यासाठी? जसं आता समजा तुम्ही बसलेले आहेत, मी बसलेलो आहे, मग माझ्याकडे किंवा कुणी जर का अधिकरणं असतील तर त्यांच्याकडे जाऊ का आपण अन्य वार्ता करायला? नाही, कारण की त्यांनी त्या संदर्भामध्ये ते नष्टत्व केलेलं आहे. परंतु तेच आपल्या ओळखीचे कोणी असतील लगेच आपण त्यांच्याशी अन्य वार्ता बोलायला सुरुवात करू, कारण की त्यांनी ते विषय नष्टत्व केलेलं नाही आहे, अधिकरणाने विषय नष्टत्व केलेलं आहे. म्हणून त्यांच्याशी आपण कधीच ते दोषरूपी बोलायला जाणार नाही. हे आहे विषय नष्टत्व. विषय विरत्व झालं म्हणजे तुम्ही ज्याच्याकडे अन्य वार्ता करताय तो बिचारा व्यक्ती गप्प आहे, तो काहीच बोलत नाही आहे. त्यांनी कुणाचीही निंदा करायची नाही असं ठरवलं आणि त्याच्यात तो जिंकलेला आहे. तो स्वतःच्या तोंडाने कोणाचीही निंदा करत नाही. परंतु त्याच्याकडे जर का कोणी कोणाची निंदा करायला आला तर तो त्यांना रोखू सुद्धा शकत नाही, कारण की तो ठीक आहे, त्याचा स्वभाव तसा आहे, मवाळ आहे की त्याच्यामुळे तो काय करतो, तो गपचूप ऐकून घेतोय, पण एक शब्द सुद्धा तो बोलत नाही, गपचूप ऐकून घेतो. म्हणजे त्याने विषय विरत्व केलेला आहे पण विषय नष्टत्व झालं नाही. त्याच्याकडे दोष येतोय चालून आणि त्याच्याकडे अन्य वार्तादी त्या गोष्टी चालू आहेत. तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व असं बनवलं पाहिजे की तुम्ही स्वतः अन्य वार्ता तर केलीच नाही पाहिजे, पण दुसऱ्यांनी सुद्धा तुमच्यासोबत अन्य वार्ता करता कामा नये. लक्षात घ्या, आपल्याकडे कोणी अन्य वार्ता करायला आलं नाही पाहिजे. अशी एक व्यक्तिमत्व आपलं तयार करा की तुमच्याकडे व्यक्ती आल्यानंतर तो धर्म वार्ताच करेल, दुसरी वार्ता करणार नाही. म्हणजे ही तुम्ही तुमची ओळख, ही तुम्ही तुमचं जे काही वागण्यामध्ये हा बदल तुम्ही केला गेला पाहिजे तुमच्याकडनं, जेणेकरून तुम्हाला अन्य वार्ता तुमच्याकडनंही होणार नाही आणि तुमच्याकडेही कोणाच्या माध्यमातून ती होणार नाही. पण असे अनेक प्रकारचे दोष आपण चुकवले पाहिजेत. त्याच्यासाठी तुम्ही तुमचं विषय नष्टत्व अशी प्रतिमा तुमची तयार करा, जेणेकरून तुम्ही स्वतः तर दोष करत नाहीये पण तुमच्या ठिकाणी सुद्धा कोणी दोष करायला येता कामा. व्यक्तिमत्व जर का धार्मिक ठेवलं, तुम्ही धार्मिक असा की नको असा, पण लोकांना जर दाखवा तुम्ही की तुम्ही धार्मिक आहात, तुम्ही तुमचा जो काही गुणदायक भाग दाखवला तर काय होईल की तुमच्याशी कोणी दोष वर्तन करायला, दोष आचरण करायला तुमच्या आसपास कोणीही येणार नाही. समोरचा व्यक्ती दोषच करणार नाही. तुम्ही जर का सात्विक आहात, तुम्ही जर का शांत आहात, तर समोरच्या व्यक्तीला भांडायचं जरी असेल तरी तो आल्यानंतर एकदम विनम्र तो म्हणेल कसं काय भांडायचं या माणसासोबत, हा माणूस कोणाशी भांडतच नाही, त्याच्याशी भांडायचंच कसं आपण. म्हणून कदाचित काय होईल, तो जो काही भांडण्याचा जो दोष आहे तो टळल्या जाणार आहे. अशा प्रकारे विषय नष्टत्व म्हणजे आपल्याला बघून कोणालाही दोष भोगावं असं उत्पन्न होता कामा नये. याचा अजून गर्भित अर्थ आहे, आपण त्या संदर्भामध्ये बघूया. धर्मनष्ट म्हणजे नेमकं काय? आता स्वामींनी सांगितलं की धर्मनष्ट आहात पण विषय नष्ट नाही. धर्मनष्ट आहात म्हणजे कर्मराटीचे आता जे धर्म आहेत त्याचा नाश करणारे लोक आहेत, त्याचं जे काही नष्टत्व करणारे लोक तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे एखादा ज्या कुळातला व्यक्ती आहे, प्रत्येक जातीतले त्यांचे धर्म आहेत बरं का. म्हणजे एखादा ब्राह्मण व्यक्ती असेल तर त्या ब्राह्मण कुळातले काही त्यांचे जे काही धर्म असतील, त्यांचे काही नियम असतील, त्यांचे काही व्रत वगैरे जे काही असणार आहेत की जेणेकरून तो ब्राह्मण म्हणून ओळखल्या जावा, असं त्याचा जो काही ब्राह्मण धर्म आहे तो सगळा तो सोडून देतो, नष्ट करून टाकतो. ह्याच्यासाठी आपल्याला उदाहरण दृष्टांतामध्ये येतात. कोळीये एकीची घरवात करी, किंवा दक्षिताची कन्या आहे ती सुद्धा काय करते, विषयाची चाडा. अशा पद्धतीने आपल्या कुळाचं, आपल्या जातीचं नष्टत्व करणे, त्या नियमाचा भंग करणे, अशा प्रत्येक ह्याच्यामध्ये असतं बरं का.
आता जर का त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, जो कोणी एका कोळी व्यक्तीशी जो लग्न जो करतो तो ब्राह्मण व्यक्ती, त्या ब्राह्मण व्यक्तीला ते जे दुसऱ्या जातीचे जे लोक आहेत ते आपल्या पंक्तीला बसू देत नाहीत. म्हणजे त्यांचं सुद्धा काहीतरी नियम आहेत, ते त्या नियमाने चालतात. तर असे जे प्रत्येकांचे नियम आहेत त्या नियमांचा भंग करणे, त्या धर्माचा भंग करणे याला धर्मनष्टत्व असं म्हणतात. ते धर्मनष्टत्व आत म्हणजे ब्राह्मणत्वाचे सकळ नियम सोडले, एवं कर्म चांडाळाप्रमाणे सर्व जातीकुळ सोडले. आमचे स्वामी सांगतात की कर्म चांडाळापाशी जाती चांडाळा तो सांग. जाती चांडाळ हा कधी चांगला, पण समाजामध्ये जाती चांडाळाला वाईट म्हटलं जातं की हा अमक्या जातीचा तमक्या जातीचा. पण आमच्या स्वामींचं म्हणणं आहे जाती चांडाळ चांगला आहे, जाती चांडाळ हा कधीही वाईट नाही आहे. परंतु कर्म चांडाळ हा वाईट आहे, जो कर्माने वाईट आहे. एखादी ब्राह्मण व्यक्ती आहे आणि तो जर का लोकांना लुबाडत असेल तर त्याचं ते कर्म चांडाळत्व आहे, कर्माने तो चांडाळ आहे, वाईट आहे. तर त्याचं ते कर्म वाईट आहे. तो जातीने किती चांगला असो, परंतु कर्माने जर का तो वाईट आहे तर तो व्यक्ती चांगला नाही. असं आपलं कर्म जे आहे, आपलं जे धर्म आहे, या धर्माचं नष्टत्व करणारे लोक तुम्हाला बघायला मिळतील. त्याला म्हणतात धर्मनष्टात. येतात दीक्षित कन्या. दीक्षित कन्या आहे ती विषयाची चाडा, एका कोळी व्यक्तीशी ती लग्न करते किंवा त्यांच्यापेक्षा खालच्या जातीमध्ये ती लग्न करते. आणि मग त्यामुळे काय होतं, काळ कूळ लोक ये तिन्ही अंगावी. म्हणजे काळ जो चालू आहे, कूळ म्हणजे तिचं कूळ आणि लोक म्हणजे समाज, हे तिघही तिला काय करतात, बहिष्कृत करून टाकतात, स्वतःच्या ह्याच्यातनं काढून टाकतात तिला. म्हणजे तिने स्वतःचा जो धर्म आहे तो पूर्णपणे भ्रष्ट केला. अशा पद्धतीने विषयाकारणे स्वतःचा जाती धर्म कुळधर्म भ्रष्ट करणारे लोक तुम्हाला दिसतील, परंतु विषय नष्ट नाही. परंतु विषय नष्ट तुम्हाला बघायला मिळणार नाही. विषयाची आजाडा धर्माचा नाश करणारे लोक बघायला मिळतील, परंतु धर्माची आजाडा विषयाचा नाश करणारे तुम्हाला बघायला भेटणार नाही. आता या वचनाचा मूळ अर्थ काय आपण बघूया. विषयाची आजाडा धर्माचे नष्टत्व करते आती, हा या वचनाचा अर्थ आहे की विषया कारणे म्हणजे दोषरूप पदार्थ कारणे धर्माचे नष्टत्व करणारे आहेत, परी ईश्वरीची चाडा विषयाचे नष्टत्व करीते नाही. ईश्वरीची चाडा म्हणजे परमेश्वराच्या आवडीस्तव कुणाला जर का म्हटलं की देवासाठी म्हणून तुम्ही हे आमका समका सोडा, तर ते शक्य नाही. परमेश्वरासाठी म्हणून आमका आचरण करा, तर ते शक्य नाही. ईश्वरपैकीचा कुठलाही जर का विधी एखाद्याला जर का सांगितला की इतक्या इतक्या गाठ्या स्मरण तुम्ही केलं पाहिजे, तर लोक म्हणतात मला जमेल का, एवढी बैठक होईल का. मग अशा पद्धतीने तुम्ही हे वाचन केलं पाहिजे. मग माझ्या याच्याने डोळे दुखतील किंवा माझ्याच्याने हे पाठ होईल का, माझ्याच्याने एवढं वाचून होईल का, माझ्याच्याने एवढी बैठक होईल का. म्हणजे ईश्वरासाठी म्हणून आवडीपूर्वक ती क्रिया करण्याचा जो काही भाव आहे तो भाव एकदम कमी प्रमाणामध्ये बघायला मिळतो. आणि जरी दिसत असेल तरी तो कसा आहे, कमी जास्त आवडी कमी जास्त त्याच्यामध्ये होत राहते. आणि म्हणून सांगितलेलं आहे की ईश्वराची चाडा विषयाचे नष्टत्व करीते दिसणार नाही. मग विषय नष्ट तो कोणता, विषय नष्ट कशाला म्हणावे ना, विषयाते नासी म्हणजे विषयाचं जो नष्टत्व करतो, म्हणजे त्याने स्वतःमध्ये जो विषय प्रकार आहे म्हणजे सौंदर्य त्याच्याकडे जे असेल ते सौंदर्यच त्यांनी नष्ट करून टाकलं. त्याच्याकडे एखादी व्यक्ती आकर्षित का होते, कारण की त्याच्याकडे ते सौंदर्य आहे, त्याचं चांगलं दिसणं आहे, चांगलं असणं आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे की त्यांनी लक्ष दिलं की आपण विषयवीर तर झालो, विषय तर आपण उपभोगत नाही आहे, परंतु विषय आपल्याकडे येतो आहे. मग कशामुळे येतो आहे याचा शोध घेतला जातो. मग त्या पद्धतीने स्वतःचं विषय नष्टत्व करावं लागतं, स्वतःचं सौंदर्य कमी करावं लागतं, स्वतःची जी काही नीटनेटकी ठेवण वगैरे असते त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करावा लागतो. तुम्ही जे काही आकर्षित दिसतात ते तुम्हाला अनाकर्षित स्वतःला करावं लागतं, जेणेकरून तुमच्याकडे कोणी येणार नाही.
बघा आता तुम्ही प्रवासामध्ये पण बघा, तुमचे कपडे वगैरे जर का चांगले असतील, सेंट वगैरे लावलेला आहे, सगळं काय आहे, तर कुणी पण येऊन तुमच्या बाजूला उभं राहील प्रवासामध्ये. आणि तुम्ही एकदम मळकी आणि घाणेरडे कपडे आणि फाटलेले कपडे घालून जा, तुमच्या बाजूला कुणी उभं राहायला येणार नाही. लोक बाजूला राहतात, 4-4 हात लांब उभे राहतील लोक. म्हणजे हे काय केलं, आधी तुम्ही कसे होते, विषय नष्टत्व तुमच्याकडे आधी नव्हतं, तुम्ही लोकांना आकर्षित करावं असा प्रकार तुमच्याकडे आधी होता. आता जेव्हा तुम्ही कपडे मळके घातलेत वगैरे, म्हणजे तुम्ही तुमच्यातला विषय जो आहे तो नष्ट करून टाकला, ह्याला म्हणतात विषय नष्टत्व. आणि आता तुम्हाला कळेल की ते जे कोणी होते, स्वामींनी सांगितलं की सुखदेव वामदेव जरी विषय नष्ट तरी रंभाकांगा आली, ते जर का त्यांना जर का कुष्ठ झालेलं असतं, ते एकदम घाणेरडे असते वगैरे, तर त्यांच्याकडे ती रंभा आली असती का? नसती आली. ते दिसायला सुंदर होते, त्यांची ठेवण चांगली होती वगैरे वगैरे, आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे ते रंभा आलेली आहे. एकंदरीत विषय नष्टत्व काय आहे हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल. विषय नष्टत्व कसं करायचं आहे. दोष तुमच्याजवळ आला नाही पाहिजे. आपलं काम असं आहे की दोष आपल्या जवळ येतो, पण गुण काय आपल्या जवळ यायला तयार नाही. तसं होता कामा नये, उलटं काम नाही करायचं कधी. आणि म्हणून आपल्याकडे अशा पद्धतीचं विषय नष्टत्व असलं पाहिजे, जेणेकरून दोषाला जरी आपण बोलवलं तरी तो दोष आपल्याकडे येणार नाही. आता इथे आपण बघतो की विषयाचे नाशी, म्हणजे स्वतःतला विषय त्यांनी, म्हणजे सौंदर्य त्यांनी नष्ट करून टाकलं आणि कुरूप करून टाकलं, स्वतःला कृश करून टाकलं. जसं आता तुम्ही आता दिसायला चांगले आहात, पण जेव्हा तुम्ही वृक्षांना खायला लागाल, नुसतं वृक्षांना खाल, तेव्हा अनावश्यक आणि सगळीच जेवढी काही मांस आहे आपल्या शरीरावर, तेवढं सगळं नष्ट व्हायला लागेल हळूहळू हळूहळू. वृक्षांना ज्या दिवशी खाल. सगळ्यात महत्त्वाचं डायटिंग आमच्या स्वामींनी 800 वर्ष आधी सांगून टाकलेलं आहे. वृक्षांना खा, वृक्षांनी काही दोष असे, वृक्षांना जर का तुम्ही खा, किती खा, पाहिजे तेवढं वृक्षांना खा, अन्नात त्या वृक्षांनी कुठल्याच प्रकारचा दोष नाही आहे. पण तुम्ही तूप घ्या बरं, तूप भरपूर खा, त्रास होईल. तेल भरपूर खा, त्रास होईल. बदाम काजू भरपूर खा, त्रास होईल तुम्हाला, त्याच्यामध्ये दोष आहे. परंतु याच्यामध्ये दोष नाही वृक्षांनामध्ये. जर का तुम्ही नुसतं वृक्षांना खाल्लं तर आपल्या चेहऱ्यावरचं सौंदर्य हळूहळू, तेज जे हळूहळू ते कमी होऊन जाईल. तुमच्याकडे ब्रह्मविद्येचं आणि आचरणाचं तेज राहणार आहे. ते तेज वेगळं आहे काहीतरी. ते तेज बघितल्यानंतर समोरच्याला कुठल्याही प्रकारे दोष उत्पन्न होत नाही. त्याला उलट एक प्रभावित होऊन जातो तो व्यक्ती, म्हणजे वेगळ्या आध्यात्मिक पद्धतीने तो प्रभावी होईल. परंतु जर का या इतर गोष्टींचं जर का सौंदर्य असेल तर त्याच्यामुळे समोरचा व्यक्ती आकर्षित पण होईल आणि त्याला दोषसुद्धा निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं की विषयाते नाशी, म्हणजे विषयासंदर्भात तो निंदा करतो, विषयाची तिरस्कार करतो आणि स्वतःतला विषय जो तो नष्ट करून टाकतो. किंवा मग विषयाशी एवं विषयाच्या दृष्टीने अनुपयोगी ठरला, म्हणजे विषयाच्या दृष्टीने, म्हणजे जो विषय त्याच्याकडे येतो तो विषय त्याला बघतो आणि म्हणतो अरे नको, म्हणजे यांच्यासोबत बोलण्यात काही अर्थ नाही. आता बघा तुम्ही आहात, आता लोक काय समजा असे काही दिवस येतात की ज्याच्यामध्ये लोक मद्यपान वगैरे त्यांची रेलचेल असते. असे थोडंसं त्या दिवशी मद्यपान करायचं, त्या दिवशी मांसाहार करायचा वगैरे. परंतु जर का मानव व्यक्ती त्यांना दिसला तर ते काय म्हणतात, यांच्याशी बोलून काय अर्थ नाही आहे, यांना ह्याच्यातलं काही कळत नाही. अरे आयुष्यामध्ये आलेलं खायचं प्यायचं चांगलं, यांचं असतं की हे खायचं नाही ते खायचं नाही. म्हणजे त्यांच्या दृष्टीने आपण कोण आहोत, विषय नष्ट आहोत. आपण या कुठल्याही कार्यामध्ये रस घेत नाही. हिंसक, तामस किंवा अशा पद्धतीचं जे काही दोषजनक पदार्थांचं सेवन, व्यसनादी, याच्यात आपण कशातही रस घेत नाही. मग ते म्हणतात ह्यांच्याशी बोलून काही उपयोग नाही. याला काय म्हणतात, विषयाचा नाश करणे किंवा विषयाच्या दृष्टीने तुम्ही अनुपयोगी ठरणे. म्हणजे त्यांना असं वाटतं हे आपल्या उपयोगाचे नाहीत, अशा पद्धतीने ते आपल्याला ठरवून घेतात. ते स्वतः ठरवतात, आपल्याला फक्त त्या पद्धतीने राहायचं आहे, ते लोक बरोबर ठरवतात.
या संदर्भातली स्मृती जर का आपण बघितली तर केशराज भासांची स्मृती एकदम बोलकं उदाहरण आहे की ते जेव्हा भिक्षेला गेले, केशराज भास म्हणजे दिसायला अत्यंत सुंदर व्यक्तिमत्व होतं आणि दिसायला पण सुंदर होते रंगाने वगैरे सगळ्याच बाबतीमध्ये. ते जेव्हा भिक्षेला गेले त्यावेळेस एका स्त्रीने त्यांना पाहिलं आणि ते त्यांच्याकडे आकर्षित झाली आणि त्यांनी शोध घेतला की यांचा मुक्काम कुठे आहे. मग त्या ठिकाणी ते आल्या, वाईट ह्याच्याने आले आणि केशराज भासांना कळलं. केशराज भास म्हणाले थोडं थांबा, हे माझी उपकरणं वगैरे इथे आहे, मी थोडं स्वभावाला जाऊन येतो म्हणून असे ते गेले. ते सरळ भटोबासांकडे ते आले. भटोबासांना खूप अभिमान वाटला की एवढा समोर दोष आलेला होता पण त्याचा उपभोग तुम्ही घेतला नाही, तुम्ही विषयवीर झालात. परंतु आत्ता एकदाच जिंकलेला आहात, असे अनेक वेळा तुम्ही जिंकाल सुद्धा, परंतु अनेक वेळा विषय तुमच्या जवळ येत राहील. का येत राहील? कारण की तुम्ही दिसायला सुंदर आहात, तुम्ही विषयवीर आहात, परंतु तुम्ही विषय नष्ट नाही आहात. मग त्यांनी ते समजून घेतलं की विषयवीर म्हणजे काय, विषय नष्ट म्हणजे काय. आणि नंतर केशराज भासांनी ती कडक चर्या केली. दात नाही घासायचे, आंघोळ नाही करायची, स्वतःचं देहकृश केलं. दिसायला जे सुंदर असणारे केशराज भास एकदम कुरूप दिसायला लागले. कुणाच्या दृष्टीने? त्या विषयाच्या दृष्टीने ते कुरूप झाले, पण परमेश्वराच्या दृष्टीने स्वरूप झालेत. म्हणजे परमेश्वराला अपेक्षित असलेला आचार ते करत आहेत. असं व्यक्तिमत्व परमेश्वराला नक्कीच आवडणार, पण विषयाला ते व्यक्तिमत्व आवडणार नाही. आणि मग भटोबास म्हणाले की आता जा भिक्षेला त्याच घरी. आता गेले, भिक्षा असा शब्द उच्चार केला आणि तीच व्यक्ती भिक्षा वाढायला आली. केशराज भासांना पहिल्यांदा जेव्हा पाहिले तेव्हा आकर्षित झाले. आत्ता जेव्हा त्यांना पाहिलेलं आहे तेव्हा ती व्यक्ती थुंकली. म्हणजे ते म्हणाले काय व्यक्ती आला हा, असं म्हणून ती थुकली. आणि मग ते परत केशराज भास भटोबासांकडे येऊन त्यांनी सगळं सांगितलं. म्हणाले आता तुम्ही जिंकले. हे तुमचं विषय तुमच्यामध्ये जो आहे, इतरांमध्ये आहे ते इतर ते दोष घेऊन येणार आहेत, पण तुमच्यामध्ये जो विषयत्व आहे तो जर का तुम्ही नष्ट केला तर तो जो बाहेरून येणारा जो विषय आहे, दोष आहे, तो आपल्याला त्रासदायक ठरणार नाही. म्हणून आपण आपली प्रकृती आहे म्हणजे प्रत्येक वेळी आपणच दोषी असतो असं सुद्धा नाही. कधी प्रत्येक वेळी समोरचाच दोषी असतो असं पण नाही आहे. कधी कधी आपण व्यवस्थित आहोत परंतु समोरचा जो व्यक्ती आहे तो काहीतरी दोष घेऊन येतो, कारण की आपल्याकडे सुद्धा काही गोष्टी तशा दिसतात सकारात्मक. तर त्या दोषाच्या दृष्टीने असणाऱ्या सकारात्मक ज्या गोष्टी आहेत त्या आपण काय केल्या पाहिजे, नष्ट करून टाकल्या पाहिजे. आणि त्याच्या दृष्टीने नकारात्मक पण परमेश्वराच्या दृष्टीने सकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यामध्ये आपण कार्यरूप केल्या गेल्या पाहिजेत. आता विषयाशी नाचला म्हणजे कशा प्रकारे, तर इथे सांगितलेलं आहे शौचत्व म्हणजे त्याच्यामध्ये असमर्थत्व आलेलं आहे. समर्थत्व होतं आधी काहीतरी अधिकार पद वगैरे असेल. बघा तुमच्याकडे बोललं जातं किंवा पैसा वगैरे काय असेल तर काय होतं, लोक तुमच्याकडे येणं जाणं ठेवतात, फोन बिन चालतं. ज्या वेळेस कळलं की तुम्ही व्यवसायामध्ये लॉस गेलेले आहात, तुम्हाला येणारे फोन आपोआप बंद होऊन जातात. आणि त्यांना माहिती आहे की यांना फोन केला की काहीतरी उसने पैसे मागतील वगैरे, म्हणून ते लोक आपोआपच बंद होतात. म्हणजे हे असमर्थत्व जे आहे पुढे येतं. ते शौचत्व म्हणजे असमर्थत्व. आपण या ठिकाणी एक हे बघूया की कुठला तरी अधिकार वगैरे होता त्या दृष्टीने तो असमर्थ झालेला आहे. रंकत्व म्हणजे लक्ष्मी रहित, द्रव्य होतं ते सगळं निघून गेलं. हा तुमच्याकडे एक प्रकारे विखोच होता. पदाचा एक प्रकारे विखो आहे, पैसा आहे त्याचा एक प्रकारचा तो विखो आहे आणि तो काय झाला, नष्ट झाला. मळीनत्व म्हणजे अंगी लीस फूस, तुम्ही स्वच्छ राहायचे, व्यवस्थित राहायचे, देहाची निगा घ्यायची, काळजी घ्यायची आणि त्याच्यामुळे समोरच्याला तुमच्याशी संपर्क ठेवायला आवडायचा. पण तुम्ही काय केलं, ते कुचिळत्व, तुम्ही मळीनत्व जे आहे ते अंगीकार केला आणि तुमचं देहाचं राहणीमान जे आहे ते तुम्ही काय केलं, एकदम साधेपणाने राहायचं हे तुम्ही अंगीकार केलं. त्याच्यामुळे सुद्धा काय झालं, विषय दुरावला गेला, दोष दुरावला जातो. कुचिळत्व म्हणजे चांगले वस्त्र नाही. आधी कसे असायचं, चांगलं वस्त्र आपण परिधान करायचो आणि ते चांगलं वस्त्र बघून
जसं बघा आता काही लोक जे असतात ते एकदम सफेद आणि असे कडक कपडे घालतात एकदम, की आपल्याला त्या व्यक्तीला बघितलं की कळतं हा कोणतरी मोठा माणूस आहे. पण त्याच व्यक्ती जर का एकदम मळके कपडे घातले तो किती मोठा असो, आपल्याला लक्षात येईल का तो मोठा माणूस आहे म्हणून? नाही. म्हणजे कपड्यांवरून काही गोष्टी लक्षात येत असतात. तर ते कपडे सुद्धा कसे घालायचे? मळीन किंवा साधे कपडे घालायचे, खूप भारीतले कपडे नाही घालायचे. ते देखून विषय थुंकी परतापळे, आणि जर का ते विषयाने बघितलं तर तो जवळ येतच नाही. तो तर हे याच्याकडे काय असणार. तुम्ही जर का असं राहिलात तर चोर सुद्धा आपल्या जवळ येत नाही. त्या चोराला सुद्धा परवडत नाही आपल्याला आपल्याकडची बॅग वगैरे हिसकावून न्यायला. तो म्हणाले ह्याचे कपडे बिपडे असे दिसतात ते मळीन फाटके वगैरे, ह्याच्या जर का आपण बॅग चोरून नेली तर ह्याच्यात काय भेटणार आहे? फाटकेच कपडे भेटतील. मग तो पण कुठला व्यक्ती बघतो? ज्याचे कपडे चांगले आहेत, अलंकार आहेत वगैरे वगैरे, अशा पद्धतीचा व्यक्ती तो बघतो आणि याच्याकडे काहीतरी आपल्याला भेटणार. आणि म्हणून त्या दृष्टीने आपण जर का बघितलं तर आपण जर का अशा पद्धतीने राहिलो तर आपल्याकडे विषय कुठल्याही दृष्टीने येणार नाही. उलट तो थुंकेल आणि परता पळेल, म्हणजे लांब आपल्यापासून तो पळेल. तर या ठिकाणी आपण विषय नष्टत्व म्हणजे काय या संदर्भामध्ये आपण बघितलेलं आहे. धर्मनष्ट बाहुल्य असती, म्हणजे धर्मनष्ट तुम्हाला बहुत प्रमाणामध्ये तुम्हाला दिसतील, तैसा विषय नष्ट नाही. म्हणजे विषय नष्ट आणि धर्मनष्ट याच्यामध्ये फरक काय आहे की धर्मनष्ट तुम्हाला अनेक संख्येमध्ये ते दिसतील, परंतु विषय नष्ट जो आहे तो तुम्हाला दिसणार नाही किंवा क्वचितच तुम्हाला तो दिसेल. तर आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी धर्मनष्ट आहात पर विषय नष्ट नाही, त्यामध्ये आपण आचार्य या प्रकरणाचं 18वं वचन या ठिकाणी आपण श्रवण चिंतन केलं आणि तत्संदर्भातली उत्तरार्ध 114 क्रमांकाची धर्मनष्ट आहात पर विषय नष्ट नाही ही लीळा सुद्धा या ठिकाणी आपण घेतलेली आहे. दंडवत हो.